मंडळी नमस्कार, मी निखिल काटे, लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी नमस्कार, मी बाळासाहेब माघारे, सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर बघितलं तर आज किरण भाऊ तुम्ही शेतकरी कामगार पक्षातून एवढी सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने घेऊन या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी खरं तर शेतकरी कामगार पक्षातून मिळाली, काय भूमिका आहे? मी पक्षाचा आभार मानेन. आपले युवकांचा आधारस्तंभ मान्य बाबासाहेब देशमुख, खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्यावरती ही उमेदवारी देऊन भली मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्या जबाबदारीत मी त्यांना कुठेही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला अडचण येईल असं मी कवाही सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं कवाही वागणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं विजन जे असेल ते सर्व तरुणांचं काय तरुण आहेत आणि जी शेती आमच्या भागामध्ये तसा डाळिंब व्यवसाय मोठ्या ह्याच्यामध्ये चालू आहे आता सध्या, आणि डाळिंबसाठी जी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा माझा मानस आहे. पण त्या ठिकाणी बघितलं तर तुम्ही त्या कोळा नगरीमध्ये असेल, कोळा गटामध्ये असेल, खरं तर एक युवकामध्ये क्रेज तुमच्याबद्दल निर्माण झालेले, काय कारण आहे त्याचं? काय कारण मी सांगू शकत नाही. खरं तर मला म्हणजे आज एवढं माझ्यावरती प्रेम करतात लोक की मला ते हे होईना झालंय, म्हणजे सण होईना झाले. म्हणजे तुम्ही भावनिक सुद्धा झाला येत? भावनिक म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही बघताय सगळं, कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर भाऊ, विषय असा आहे की एकतर ग्रामीण भाग आहे आपला खूप, एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही उमेदवार आहात, एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि कोळा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला. आबासाहेबांचे मोठे विचार तिथं रुजलेत. तुमची भावना नेमकी काय? कारण इतकं प्रेम मिळते तुम्हाला, पक्ष एवढा मोठा आहे, जबाबदारी एवढी मोठी मिळालेली आहे तुम्हाला. माझी भावना अशी आहे की सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या जी आज पिचल्याला गंजल्याला जी एकदम गरीब कुटुंबातला जरी असेल तर त्याला माझं मानस असतो त्याला आधार कशा पद्धतीने आपल्याकडून मिळेल. आणि युवकासनी मला मी व्यावसायिक आहे तर युवकासनी सुद्धा मला व्यवसायामध्ये आणायचं. अच्छा, म्हणजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, काम मिळालं पाहिजे, पायावर उभं राहिले पाहिजे. तर भाऊ, मुद्दा असा आहे की तुम्ही एकतर सर्वसामान्य घरातले आहेत, बाकीचे पक्ष जे असतात प्रस्थापित घराणेशाही चालत राहते सातत्यानं, बलाढ्य पैसेवाली माणसं पाहिजेत, त्याला परंपरा पाहिजे वगैरे, पण तुम्ही इतकं तळागाळातले कार्यकर्ते आहात, तुम्हाला पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. तुम्हाला सुरुवातीचे जे दिवस होते आपले, तुम्ही हलकीच्या परिस्थितीमध्ये होता, त्या आठवल्यावर आता काय वाटतं? मला अश्रू अनावर होतात. खरं सांगायला गेलं भाऊ, ऐका, तुमच्यावर इतकं प्रेम आहे, तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. काय आहे सर, सर्वसामान्य माणसाच्या अनेक अडचणी असतात की जवळच असते पण ते सुटत नसतात, काय प्रश्न असतात. मग तिथे मी जाऊन ते प्रत्येक माणसाला मदत करण्याची माझी पहिल्यापासून भावना आहे आणि इथून पुढे तर अजून माझ्यावर जबाबदारी पडल्यामुळं सर्व जबाबदारीला मी स्वीकारेन. नाही, पण तुम्ही आज बघितलं तर तुम्ही ही उमेदवारी मिळणं ही तर तुमच्यासाठी गोष्ट चांगलीच आहे, परंतु खरं तर जी पोटाचं खळगा पण होतं ही भरण्यासाठी सुद्धा तुम्ही खरं तर गाव सोडलं होतं आणि ही एवढी मोठी जबाबदारी आज पक्षानं तुमच्यावर दिली आहे, ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याबद्दल आता जबाबदारी तर पार पाडावंच लागेल. कुणाला ज्या काय गोष्टी आहेत, आता आमच्या भागामध्ये पाणी चांगलं झालेलं आहे साहेबांच्या. बरोबर असू द्या. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. भाई आबासाहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या बांधावर पाणी पोहोचलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी असतील ती नवीन तंत्रज्ञान विकसित करून युवकांनी मला चांगल्या पद्धतीचं कशा पद्धतीचं त्यांच्या कुटुंब सक्षम होईल ही माझे विचार आहेत इथून पुढं. शेवटचा प्रश्न घेऊया भाऊ, इतकं मोठं आव्हान आहे पुढं कोळा गटामध्ये आणि कारण तुमच्याच पक्षातली बाकीची गेलेली सगळी मंडळ आहेत, पण त्या अर्थानं पैसेवाला पक्ष आहे, बाकीच्या सगळ्या यंत्रणा वापरल्या जातील, दबाव वापरले जातील, सगळ्या पद्धतीचा वापर होऊ शकतो कारण महाराष्ट्रातलं अगोदरचा इतिहास आहे. त्या पद्धतीनं तुमची रणनीती कशी असणार आहे आणि गुलाल नेमका कुणाचा राहील? माझ्या संकट सर्वसामान्य जनता आहे आणि जी सर्वसामान्य जनता ज्याच्या संकट असते त्याला कुणी हरवू शकत नाही असं मला वाटतं. जनमत तुमच्या बाजूने आहे? जनमत माझ्या 100% बाजू. गुलाल तुमचा असणार आहे? 100% गुलाल आमचा असणार. आणि अण्णा पुढे या. किती वय अण्णा? ते पुढे या. वय किती? वय 76. 73 76. 76. बर अण्णा, आता आबासाहेब वारलेत, आबासाहेब गेल्यानंतर पहिली निवडणूक आहे हो आणि इतकी चुरस आहे, तरुण पोरं बघताय तुम्ही, कारण तुम्ही तर निवडणुका बघितल्यात. किरण भाऊ बद्दल सांगा जरा. काय नाही, बिनधास्त निवडून येणार. काम कसं आहे गड्याचं? कारण काम आहे म्हणून तर नाही, काम आहे म्हणूनच घेतलाय.
बर हा काम नसतं तर घेतलं असतं बरं का? आबासाहेब जर जिवंत असते आणि ही निवडणूक असते कारण इतके तरुण इतका उत्साह आहे आबासाहेबांना काय वाटलं मग असतं ते काय चांगलंच वाटलं असतं. बर युवा तडफदार मिळाला म्हणून चांगलंच वाईट वाटलं. बरं अण्णा गुलाल उधळताय काय शेवटच्या दिवशी उचल 100% उचल. कारण पुढे पण मातबर गडी येते पुढे असू दे किती बी असू दे आम्ही जवळजवळ 50 वर्ष या पक्षात आहे. बर बर आजकाल नाही. ओके सर माझं नाव सोपान मारुती कोळे, कुठल्या गणात नाही तुम्ही पंचायत समिती? कोळा पंचायत समिती बर बर कसं आहे वातावरण काय वातावरण चांगलं आहे व्यवस्थित. आता वर किरण भाव हाणणार आहे सगळं कोळागड आता खाली तुम्ही पण लावताय ताकद म्हणायची आपली पण ताकद किरण भाऊजी आपली माणसं एकच आहेत. हाय की पण खाली आता तुम्ही पण नॅट लावणार म्हणा. लावणार आहे. म्हणजे लोकांची तो प्रतिसाद तसा आहे बर ना. बर बर होय त्यामुळे ताकद तापवलं, लावाय तुम्ही सगळ्यांनी तापवलं वातावरण तापवलं मी जनता कोळा गट हा पालिकेला असल्यामुळं बर जरी बाहेर गेलं तर दुसरी चार वैतावून आलेली असते तिची. बर हा आहे. बर हा त्यामुळे गड असा अबाधित कायमचा राखलेला बी आहे. बर आणि आबासाहेब विचार प्रत्येक कार्यकर्त्या तरुण पिढीच्या बर रुजलेल्या जुन्या पिढी तर आहेच आहेच बर हा पण तरुण पिढी पण ते रुजत चालले आहेत. पण स्वर्गीय गणपताबांच्या नंतर ही निवडणूक पहिली होती ही खरं तर ह्या निवडणुकीत गणपताबांची उणीव करा तुम्ही खांद्याला खांदे हात लावून करणं ही खरं तर जुनी जाणकार मंडळी आहे तुम्ही ह्याची आठवण येते का गणपताबांची ह्या निवडणुकीत नाही ते इथे ना आठवण ते असते तर अधिक समाधान त्यांनाही लाभलं असतं आम्हाला याने उत्साह वाढला असता. वाटलं असता वाढला असता. बरं, बाबासाहेबांचं काम कसं आहे सांगा बाबासाहेब काम अति उत्तम आहे. कारण बाबासाहेब आता बऱ्यापैकी समान वयाचे दिसते आता हे नाही, पुढं ते- जुडे आता बरीच वर्ष हलणार नाही कोळा गटात इकडे हा. इकडे सांगूल्यात जुडे आले जुनी माणसं आहेत ते आहेतच. बर पण हा तरुण वर्ग तुमच्या समोर जी दिसतोय बर हा ते बाबासाहेबांनी ती प्रवृत्त केलेलं आहे ताकद लावलेली आहे. माणूस आहे बर हा हा प्रत्येक विचारात त्यांचे सामील आहेत ना बर बर त्यामुळे ते वर्ग हा वाढतच चाललाय उत्साह लोकांचा. नाव सांगा तुमचं. थोडक्यात माझं नाव अमृत नारायण पाटील आहे. मी हाती गणातून पंचायत मग तुम्ही प्रॉपर हातीचे का मी जुनवणे बरं मग काय भावना आहेत आता अर्ज दाखल केला पंचायत समितीला तुम्ही पण खाल नाही पक्षाने मोठी जबाबदारी दिल्या. हा. जबाबदारी विश्वास टाकलाय तो विश्वास ठरवायचा कारण विचार आहे. जुनोनीमध्ये बघितलं तर नारायण आबा पाटलांचं खरं तर नाव त्या ठिकाणी आज या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागतंय हो. कारण ती व्यक्ती खरं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये महत्वाचा मानला जातो आणि ह्या निवडणुकीत नाही त्यांची काय उणीव भासेल या निवडणुकीत नक्कीच उणीव असेल. मागच्या 20-25 वर्ष गणाचं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. त्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करू. कार्यकर्ते वगैरे आहेत का जोरात येत तयारी? आहे तसे आहेत. जोरात आहे. विजयाचा गोलाल उदयाचं आहे कोळा कोळा गट आता परत एकदा हाणताय हलू द्यायला नाही तुम्हाला एक सांगू का कोळा गट हे आम्ही हलवू देत नाही. बर आणि आता जे विरोधक फिल्डिंग जरा ऐका माझं हो साहेब. जे आता विरोधक आहेत बर. ते माझ्यापासून शिकून गेलेले विरोधक आहेत. माझ्यापासून शिकून गेलेले सगळे जेवढं आता जे आहेत बर. ते माझ्यापासून शिकून गेले त्यामुळे डाव पण ठेवले तुम्ही त्या तुकाराम दादापासून माझ्यापासून शिकून गेले तर आम्हाला काय लय तुम्ही मुलाखत घ्यायच्या दादाला लागू नका. पण त्यांनी दंड जो गुलाल लावले ते. पाच पुत्ते गुलाल एकटाच उधळतो. क्या बात आहे बर हा. तयारी पक्की आहे पक्के अण्णा तुमचं काय नाव प्राध्यापक माणिक पाटील महोद. बर बर हा कसं वाटतंय काय किरण भाऊचं काम बाकीचं सगळं किरण भाऊचं सांगू तुम्हाला आता बर हा आजपर्यंत आकाशवाणीच्या ज्या बातम्या स्वर्गीय आबासाहेबांच्या झाल्या बर त्या ह्या मुखातून गेलेल्या आहेत. हो हा. अगदी बरोबर आहे तर आजच आकाशवाणी जाहीर करतो हा कोळा जिल्हा परिषद गटातून सविस्तर बातमी द्या हा बातमी द्या. कोळा जिल्हा परिषद गटातून हा प्रत्येक घरातल्या काळजात हा बसलेले उमेदवार हा किरण भाऊ पांढरे हा आणि अमृत पाटील हा हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या कोळा गटातल्या माणसांच्या घरात काळजात बसलेले आहेत. बर. आणि स्वर्गीय आबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये 5 तारखेला मतदान झाल्यानंतर तुम्हाला कळेल की आकाशवाणी प्राध्यापक माणिक पाटलाची खरी असते का असते. आकाशवाणीच्या कोळा गटातून प्राध्यापक माणिक पाटील बातम्या देत आहेत. ओके जिल्हा परिषद गटामध्ये किरण भाऊ पांढरेंचे शेका पक्षाचे उमेदवार 5,599 मतांनी आघाडीवर आहेत. स्वर्गीय आबासाहेबांचा विचार पाण्याचं काम केल्यापासून बुध्याच्या तलावापासून स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारावरती पाऊल टाकून कोळा गट पिढ्यानपिढ्या 55 वर्ष आबासाहेबांच्या मागे चालू आहे. आणि कालच्या विधानसभेला सुद्धा आपण बाबासाहेबांना मोठ्या मताने कोळा गटाने जास्त मतांनी निवडून दिलं. पहिला प्रश्न काय बाबासाहेबांनी मांडला असेल विधानसभेत तर मुख्या जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाचं अजूनही बिलं मिळाली नाहीत. महाराष्ट्रामध्ये 288 आमदारामध्ये बाबासाहेब देशमुखांनी
छावण्यांच्या चाऱ्याचा बिलाचा प्रश्न पहिला मांडला. त्यांना पाठिंबा देणारे बाबासाहेबांच्या पाठीमागे चालणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत, हे उमेदवार आहेत, हे सगळे मतदार आहेत, हे जनता आहेत. आणि म्हणून आज त्यांचा विजय गुलालांची पोती आणूनच ठेवलेली आहेत. हा, आणून ठेवले. ठेवताय का नाही हा, बाकीच्यांना ठेवताय नाही कोळागटापुरतं तर आम्ही सांगून टाकू. नाही कोळा गटातल्यांनाच पण काय मागे ठेवताय का? नाही बस सगळ्याच आहे हो. शेका पक्षात एवढं बघा तुम्ही आता काय होणार आहे. लाट मोठे अण्णा, तुम्ही आता इतकं वर्ष बघितले आबासाहेबांचं राजकारण, तरुण मंडळी तुमच्या पुढची निघाली आता हे का माझं 77 वय, बर ह्यात 77 वयाचं कोण आहे का हे सुद्धा माझ्या मागचेच आहे. 56. हा 56 आहे. बघा हे कशी यंग यंग आले. खिलार खोंड आहेत आता पाळणार. हा, हे सगळे खिलार खोंड आहेत. हा, बर जाळून धोरण एकच आहे. हा, शेका पक्षाला रायगड आहे बाले किल्ला. खाणारी तेवढी बाकी कोण नाही. चला अजून सांगा ते काय म्हणणार तुम्ही? काय पेना खाणारे? आता जी त्यांच्याकडे आहे ती फक्त पेना खाणारी तेवढी आहे ती. तेवढ्यावर समाधान प्रामाणिकपणे वागणारी ती कोणच नाही ती. राहिली नाही तिथे. अजिबात नाही ती. बरं. हा, घाबरून बिबरून गेले ते का तिकडे घाबरून गेले रे कशाला दारूला गेले रे आम्ही कशाला बघतो. हो का हा, हेडमास्टर जी होते म्हणल्यावर आता ह्यांना सगळं माहित आहे ना. तुम्ही डाव काय राखून ठेवला असतील वस्ताद आहे म्हणल्यावर अहो राखून ठेवायला अजून 140 डाव आहेत पण कशाला लगेच डावायचा हो. म्हणजे तालमीत का सगळं सांगते रे कुणाला. बर हा, बरोबर आहे. मी डाव राखून बघा तांगड्यात घातल्यावर डाव लागतो, आधी लागत नाही कुणाला. बरं ही येतील का मैदानात कोण? टिकतील का मैदानात? ती कुणाच्याकडे काय जाणार आहे? आपल्याला काय करायचं आहे. बर हा, तुमचा गुलाल निश्चित आहे. वस्ताद तिकडे म्हणल्यावर हा, गावात पळायचं आहे. नाही तसल्यातली कोण नाही ती. बर वाढणावर उड्या मारणार आमच्यात एकही पक्षात कोण नाही. बाकीचे आप- विरोधातले विरोधातले त्यांचं कशाला आपण माफ करायचं. बर, पण तुमचा डाव पक्का आहे. आमचा डाव पक्का आहे. बर. जाऊया का आता? बस चला.